आणि या क्षणाची राजकीय क्षेत्रातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे दोन दिग्गज नेत्यांच्या भेटी संदर्भातली चंद्रकांतदादा पाटील यांनी थेटपणे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची या क्षणाची राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी। चंद्रकांत पाटलांनी स्वतः जाऊन ही भेट घेतलेली आहे आणि यावेळेला या भेटीचं कारण लवकरच कळेल। उद्धव ठाकरेंची मात्र त्यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात। जी दृश्य आपण यावेळेला पाहतोय यावेळेला चंद्रकांतदादा पाटील आणि उद्धव ठाकरे हे एकत्र असल्याचं दिसतंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहे। उदय, उद्धव ठाकरे आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीचं मूळ कारण काय? उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। आणि भेट घेत असताना त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची माझी जीवन गाथा हे पुस्तक जे आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेट दिलेली आहे। या भेटीमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले की माझी जीवन गाथा या पुस्तकामध्ये स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनी फंड गोळा करणे म्हणजे देणगी गोळा करून एखादं कार्य करणे म्हणजे भीक मागणे असा अर्थ जो आहे तो त्यांनी या पुस्तकात म्हटलेला आहे। त्यामुळे हे पुस्तक त्यांना भेट दिलेले आहे। गेले काही दिवस आपण पाहतो की चंद्रकांतदादा पाटील हे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेमध्ये होते, त्यावरती विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात आक्रमकपणे एक प्रकारे विरोध केला होता, आरोप केले होते। त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेट दिलेलं आहे विधानभवन प्रांगणात। नक्कीच धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची झालेली ही भेट आणि माझी जीवन गाथा हे पुस्तक यावेळेला भेट म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचं आपण पाहतोय। आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या ज्या या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान आपल्या समोर येत आहेत त्या देखील पाहणं महत्त्वाचं आहे विशाल। आणि पुढची बातमी महानगरपालिकेसंदर्भातली आहे आणि ती नेमकी काय तर मुंबई महापालिका औषध खरेदी संदर्भात चौकशी केली जाणार आहे असं कळतंय। एकूणच तर ही चौकशी नेमकी कशी तर मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चौकशीचे आदेश दिलेत आणि विधानसभेमध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या औषध खरेदीची चौकशीची घोषणा केली आहे। नक्कीच एका बाजूला ग्रामपंचायतींचे निकाल लागतात तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आणि हिवाळी अधिवेशनाच्या नंतर लगेचच प्रत्येकाला वेध लागणार आहे ते महापालिका निवडणुकांसंदर्भातले आणि सगळ्यांचा डोळा हा मुंबई महापालिकेवरती आणि मुंबई महापालिकेसंदर्भातला सगळ्यात मोठा आरोप करण्यात आलेला होता की कोरोनाच्या काळामध्ये अनेक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी थेटपणे घोषणा करत असताना चौकशीचे आदेश दिल्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेमध्ये तशा प्रकारची घोषणा केलेली आहे। शेलारांनी या संदर्भातला मोठा प्रश्न विचारलेला होता।